सुरुवात होत आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला आदरणीय बनसोडे सर, प्राचार्य, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा गारगाव हे प्रतिमा पूजन करत आहेत. प्रतिमेस पुष्पहार घातलेला आहे जमादार सर, आदरणीय आयरे सर आहेत, सावित्रीच्या लेख कोकणी मॅडम इथे उपस्थित आहेत. आपण सर्व इथे उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांचा हार्दिक आभार. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जे समोर रांगोळी काढलेली आहे, इतकी रेखीव रांगोळी काढणारी जी टीम आहे, त्या टीम साठी आपण सगळ्यांनी एकदा जबरदस्त आहे. तर आज वाड्यामध्ये क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना आणि IT जीनियस कम्प्युटर एज्युकेशन यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय जी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये निकाल, बक्षीस आणि पुरस्कार वितरण समारंभ होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जीवन गौरव पुरस्कारांचं वितरण झालं. त्याच्यामध्ये सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर कृष्णा जाधव सरांना या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार दिला गेला आहे आणि विकास कांबळे सर यांना जीवनगौरव पुरस्कार वितरित केले गेले. पहिल्यांदा आपण कृष्णा जाधव सरांना विचारूया. सर, काय म्हणाल या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं? खरं म्हणजे क्रांतिज्योत बहुउद्देशीय जी सामाजिक संघटना आहे व IT जीनियस हे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कशा प्रकारे आपण स्पर्धा परीक्षा द्यावी याचं एक उत्तम पायाभरणी या ठिकाणी करत आहोत. त्यांनी या ठिकाणी जो जीवन गौरव पुरस्कार, या पुरस्काराचं नावच त्यांनी जीवन गौरव पुरस्कार असं ठेवलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रवास करत असताना आपल्याला विविध अडथळे येतात. या अडथळ्यावर मात करून आपण सक्सेस कसं होतो याचं त्या ठिकाणी त्यांनी एक ध्येय ठेवलेलं आणि त्यानुसार ते या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराचं त्यांनी वितरण केलेलं आहे. या जीवनामध्ये आपण शैक्षणिक वाटचाल करीत असताना अनेक संकटांना सामोरे देऊन, अडथळ्यांना सामोरे जाऊन जीवनामध्ये यशस्वीता संपादन केली, म्हणून त्यांनी या ठिकाणी आज माझा गौरव केलेला आहे. मी सर्वप्रथम त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो ह्या पुरस्काराचा पायंडा सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. विकास कांबळे सर, आपल्याला जीवनगौरव पुरस्काराने या ठिकाणी वितरित केलं गेलं, काय म्हणाल? क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना वाडा आणि IT जीनियस कम्प्युटर एज्युकेशन वाडा यांचे संचालक आदरणीय कल्पेश ठाणगे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, खरं तर या सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण आताच्या युगामध्ये फाईल घेतल्याशिवाय कुठलाही पुरस्कार मिळत नाही अशी एक प्रथा आहे आणि या प्रथेला तडा देऊन खऱ्या अर्थानं आजपर्यंत मला कुठलाही पुरस्कार मिळालेला नव्हता. तो पुरस्कार माझे विद्यार्थी कल्पेश ठाणगे सर, जे 11वी 12वीला माझ्याकडे होते 2002-03ला, जे मी शिकवत होतो, विंदा करंदीकर सांगायचे की देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्यानं घेत जावं, त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये त्यांनी ते स्वीकारलं. त्यांनी जे घेतलं ते द्यायचा प्रयत्न केला आणि इतकी मोठी गुरुदक्षिणा माझ्या आयुष्यामध्ये आज मला पहिल्यांदा मिळाली. म्हणून क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना जे युवा परिवर्तनाचं काम करतंय त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे काम असंच अखंड राहो या मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. येथे आज क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना आणि IT जीनियस कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या माध्यमातून जी जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही सन्मान देखील केले गेले. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेलेले सन्माननीय जर आपण पाहिले तर गोपीनाथ सुपा आहिरे सर आपल्या समवेत आहेत. सर, आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेलं, काय म्हणाल या कार्यक्रमाच्या अनुषंगाने? नमस्कार, माझं नाव गोपीनाथ सुपा आहिरे, बालशिंगडा माध्यमिक विद्यालय पोशेरी या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जाऊन त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीने साधता येईल, त्याच्यानंतर गरीब दीनदुबळ्या कुटुंबांमध्ये ज्ञानाचा प्रकाश कसा फुलवता येईल या दृष्टीने मी
बरंचसं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलं. त्याच्यानंतर बचत गट असतील, कृषी विभाग असेल, वन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून असं सोशल वर्क म्हणून बरंचसं काम केलं. परंतु मला सांगावं असं वाटतं की ITGNS आणि क्रांतिज्योत सामाजिक संघटना जे ह्या दोन्ही यांचा मी सहभागी मेंबर आहे. मला आनंद होतो की त्यांनी मला ह्या पुरस्काराने सन्मानित केलं, आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून. मला सांगावं असं वाटतं की जे विद्यार्थी आपण घडत असतो ते विद्यार्थी आपल्याला आदर्श बनवत असतात. ज्या समाजामध्ये आपण वावरत असतो तो समाज आपल्याला आदर्श घडवत असतो. आणि ज्या कुटुंबामधून आपण उंबरठा ओलांडत असतो ती जी सौभाग्यवती असते ती आपल्याला आदर्श बनवत असते. म्हणून मला हे आदर्श बनवण्यामध्ये ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांचे संस्कार, त्याच्यानंतर स्वर्गीय शिंगडासाहेब यांचे आशीर्वाद आणि माझ्या बालकांच्या प्रेरणेने मी आज हा पुरस्कार मला ITGNSने प्रदान केला. हा प्रदान केलेला पुरस्कार जो आहे त्या पुरस्काराच्या पाठीशी माझी टीम, माझे आईवडील, त्याच्यानंतर आदरणीय शिंगडासाहेब, माझे मार्गदर्शक सचिनजी शिंगडा, माझ्या पत्नी यांना हा पुरस्कार जो आहे हा मी आज ITGNS आणि क्रांतिज्योत सामाजिक संघटनेने हा जो पुरस्कार दिला हा पुरस्कार मी त्यांच्याप्रती मी आज समर्पित करतो. हा माझा गौरव म्हणजेच हा त्यांचा सुद्धा गौरव आहे. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. ITGNS आणि क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जर आपण पाहिलं तर अंबादास जगन्नाथ जमादार सरांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. जमादार सर आपल्या समवेत सर काय म्हणाल या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या अनुषंगाने? मी जमादार अंबादास जगन्नाथ, आंबेस्ते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंबेस्ते या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. आणि आज आम्ही जे सातत्यानं 15 वर्ष ज्ञानार्जनाचं कार्य केलं, आपल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत, जे वंचित आहेत शिक्षणापासून, तर आम्ही शाहू फुले आंबेडकर या महान व्यक्तींचा वारसा घेऊन ITGNS कम्प्युटर एज्युकेशन वाडा आणि क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना वाडा यांच्या अंतर्गत आम्ही या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समाजाच्या त्या प्रवाहाच्या म्हणजे ज्या रूढी परंपरा आहेत त्या प्रवाहाच्या बाहेर काढून त्यांच्यामध्ये अध्यापनाची कशी जागृती होईल आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याचं फळ आज निश्चितच आमच्या या सर्व सहकार्याने मलाही या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या सर्व आम्हाला ज्यांनी पुरस्कार दिला या सर्व सन्मान्य मान्यवरांचं आज या ठिकाणी मी माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि धन्यवादही मानतो. क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना आणि ITGNS कम्प्युटर एज्युकेशन यांच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार नवनाथ अनंता शिंदे सरांना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. नवनाथ शिंदे सर आपल्या समवेत आहेत. सर काय म्हणाले या पुरस्काराच्या अनुषंगाने? धन्यवाद सर. प्रथमतः मी आपल्या चॅनलचे पहिल्यांदा आभार मानतो की आपण आमच्या या कार्याची दखल या ठिकाणी घेतली. की एक 5-6 वर्षापूर्वी गातेस या गावामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कदाचित कल्पेश सरांनी मला पहिल्यांदा पाहिलं आणि तिथून त्यांनी जो माझ्याशी ऋणानुबंध जोडला तो ITGNS आणि क्रांतिज्योतच्या माध्यमातून तो घट्ट झाला. आणि या क्रांतिज्योतने गेले 3 ते 4 वर्ष मी काय काय काम करतो हे पाहिलं आणि त्याची दखल घेऊन खरं तर मला वाटत नाही मी आदर्श इतकं काय काम केलेलं आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने त्यांना वाटतं मी काहीतरी आदर्श काम केलं, त्याची त्यांनी दखल घेतली आणि मला पुरस्कार दिला. त्याबद्दल मी त्या संस्थेचे त्या संघटनेचे खूप खूप आभारी आहे. आणि आपण पाहतो की दरवेळेस रविवार हा आपला मटन डे असतो, परंतु कल्पेश ठाणगे सर किंवा त्यांचे सहकारी यांनी त्याला मिशन डे केलेला आहे की खेड्यातल्या गोरगरिबातल्या मुलांपर्यंत पोचायचं आणि त्यांना ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणायचं. आणि या प्रवाहामध्ये आणत असताना आपलं काहीतरी सहकार्य जर झालं तर बरं होईल म्हणून मी स्वतः त्यांच्याशी जोडलो गेलो. तर आज त्यांनी त्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार दिला. मला खरं तर खूप छान वाटतंय
कारण माझ्या कुटुंबासोबत मला हा पुरस्कार मिळतोय की ज्यांच्यामुळे आपण हे पुढे समाजामध्ये काम करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, कुटुंब जर आपलं मजबूत असेल, कुटुंबाचा आधार असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. या कुटुंबाचा आधार असल्यामुळे कदाचित मला हा पुरस्कार मिळवणं मिळणं सहज शक्य झालं. मी पुन्हा एकदा त्या संपूर्ण टीमचा, कल्पेश ठाणगे सरांचा, IT जिनेसचा, माझ्या परिवाराचा आणि क्रांतीज्योतचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. क्रांतीज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना आणि IT जिनेसच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं गेलं आणि त्या आदर्श शिक्षक पुरस्काराने आज किशोर काठोळे सरांना देखील या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. किशोर काठोळे सर आपल्या समवेत आहेत. सर, काय म्हणाले या पुरस्काराबद्दल? सर, गेली 20-21 वर्ष ग्रामीण भागात, विशेषतः जिथे आदिवासी मुलांचं प्रमाण जास्त आहे, अशा मुलांसोबत जे काय ज्ञानदानाचं काम करता आलं. मला वाटतं ज्ञानदानापेक्षा ज्ञानग्रहणाचंच जास्त करावं लागलं. कारण तर इथेच वाढलो, इथेच घडलो, पण ह्या मुलांकडे जी एक अफाट एनर्जी, उत्साह, जी एक वेगळी शिकण्याची क्षमता असते, त्या क्षमतेचं रूपांतर त्यांचं अजून जिज्ञासेत, कुतूहलामध्ये करणं, याच्यासाठी जी काही धडपड करावी लागली आणि त्यांच्याकडून पण खूप काही शिकत राहावं लागलं सातत्याने. इथून पुढे हा प्रवास असाच असणार आहे. मुलांकडून थोडं आपण शिका, आपल्याकडून थोडं त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर ह्या प्रवासाच्या वाटेवर मिळालेला आजचा हा IT जिनेसकडून मिळालेला पुरस्कार खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा वाटतो मला. शिक्षकांना काम करत राहण्यासाठी एक छोटी प्रेरणा ह्या निमित्ताने मिळते. त्यासाठी मी IT जिनेसच्या संचालकांचं खास आभार मानतो की ह्या पुरस्काराने आम्हाला निश्चित एक चांगलं बळ मिळणार आहे. थँक्यू.